मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये एकमेकांशी संवाद साधताना जगभरामध्ये वेगवेगळ्या भाषा, खाणंखुणा अशा अस्तित्वात आल्या. संवादाची गरज ही तेव्हापासून माणसाला आवश्यक वाटली होती. एकमेकांमध्ये संवाद साधताना आपापल्या मनातलं जे हृद्गत आहे ते समोरच्या व्यक्तीशी साधताना निश्चितपणे त्याला भाषेचा आधार घ्यावा लागला. या भाषा विकसित झाल्यानंतर या विकसित भाषांच्या माध्यमातून लोकशिक्षणाची जी गरज भासली, त्या लोकशिक्षणातून विविध कलांचा जन्म झाला आणि त्या कलांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिगत असे अनेकांना आपापले चरितार्थ, पोटापाण्याचा व्यवसाय याची देखील उपलब्धी ही त्यातून होत गेली. मग जेव्हा आपण जगाचा विचार करतो, आपल्या देशाचा विचार करतो, महाराष्ट्राचा विचार करतो, तेव्हा महाराष्ट्रामधले आपल्याला वासुदेव असतील, ज्योतिषी असतील, पिंगळे असतील, भराडी असतील, गोंधळी असतील, असे अनेक कलावंत की ज्यांनी लोककलांच्या माध्यमातून जनशिक्षण साधण्याचा प्रयत्न केला, असे अनेक लोककलाकार आपल्या नजरेसमोर येतात. ह्या लोककलाकारांचा तो पोटापाण्याचाच व्यवसाय होता एवढा मर्यादित आणि संकुचित विचार करून आपल्याला भागणार नाही. कारण त्या कलेचं योगदान हे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये निश्चितच मोलाचं आहे. शिवाजीराव भोसले एका ठिकाणी म्हटले होते की हवा हलू लागली की त्याला वारा म्हणतात आणि माणसं जगू लागली की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीला संस्कृती असं म्हणतात. मग महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती इतर देशांप्रमाणेच, इतर सर्व जगातल्या इतर देशांप्रमाणेच ही नदीकाठी विकसित झाली. परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजूनही एक गंध आहे, तो म्हणजे ही इथले दऱ्याखोऱ्याचे पर्वत जे आहेत ते ज्वालामुखीच्या रसापासून तयार झालेले आहेत. त्यामुळे इथल्या संस्कृतीमध्ये एक अडदाणपणा आहे, एक मस्ती आहे, एक गोडवा आहे, एक लावण्य आहे. आणि हे सगळं लावण्य याचा मनापासून अभ्यास करणारे असे जे कोणी अभ्यासक, मनापासून अभ्यास करणारे जे कोणी अभ्यासक होते, त्याच्यामध्ये निश्चितच लोककलांचे अभ्यासक म्हणून आपल्याला विठ्ठलराव बोक्से, डॉक्टर रामचंद्र देखणे, निरंजन भाकरे अशी नावं डोळ्यासमोर येतात. दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की नंतर जेव्हा या सगळ्या लोककलाकारांकडे हे पोटार्थी म्हणूनच जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जायला लागलं, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अशा ज्या उपेक्षित जाती, जनजाती, जमाती ज्या होत्या, त्यांना जेव्हा विकासाची दारं ही शासनाने खुली केली, तेव्हा शिक्षण, विकास याच्याबरोबरच ह्या लोककलांकडे दुर्लक्ष होणं हा देखील एक ओघाओघाने होणारा प्रकार होता. मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो की अगदी खूप काही पेटलं, आग लागली, तरीसुद्धा माणूस स्वतःचा जीव आणि दागिन्याचा डबा ज्या पद्धतीने जपून ठेवतो, तशा पद्धतीने काळाच्या ओघात लोककला लुप्त होत असताना त्या जपण्याचं, लोकांसमोर अधिकारवाणीने सादर करण्याचं आणि त्यांचं महात्म्य नवीन पिढीपर्यंत समर्थपणे सांगण्याचं जे कोणी काम करत आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर रामचंद्र देखणे हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे. डॉक्टरांचा जेव्हा परिचय आपण करून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा आकडेवारीतून त्यांचा परिचय निश्चितपणे होतोच. परंतु अगदी जसं एखादा चित्रकार अर्कचित्र काढतो त्या पद्धतीने त्यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर प्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व लोकवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते, प्रवचनकार, वारकरी कीर्तनकार आणि बहुरूपी भारुडकार म्हणून डॉक्टर रामचंद्र देखणे हे सुपरिचित आहेत. आजपर्यंत त्यांनी संत साहित्य, लोकसाहित्य तसेच ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक अशी 50 पुस्तके लिहिलेली आहेत. मराठी वृत्तपत्रांमध्ये विशेषतः दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, तरुण भारत यासारख्या मान्यवर वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रसंगोचित असे 3000हून अधिक लेख त्यांचे प्रकाशित आहेत. बहुरूपी भारुड या संत एकनाथांच्या पारंपरिक भारुडाचे 2100हून अधिक सप्रयोग त्यांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या विविध मान्यवर व्याख्यानमालांमधून महाराष्ट्राबरोबरच अमेरिका, दुबई यासारख्या परदेशातही
3,000हून अधिक त्यांची व्याख्याने झाली असून ती खूप गाजलेली आहेत. महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरवित केलेले आहे. अशा निवडक पुरस्कारांची संख्यासुद्धा 100हून अधिक आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा राज्य पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त आहे. विविध साहित्य संमेलनांचे म्हणजे आत्तापर्यंत एकूण 16 साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉक्टर देखणे यांनी भूषवले असून संमेलनातील त्यांची अध्यक्षीय भाषणे देखील खूप गाजली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये 34 वर्षे वर्ग 1 श्रेणीतील अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 2014 साली ते आपल्या सेवेतून निवृत्त झाले. सध्या ते भारतीय संगीत प्रसारक मंडळ, गांधर्व महाविद्यालय पुणे या संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर देखणे हे निष्णात वारकरी असून संत विचार प्रबोधिनी ही त्यांची दिंडी घेऊन गेली अनेक वर्ष सातत्याने पंढरीची पायी वारी करतायत. डॉक्टर देखणे हे अहमदनगर जिल्ह्याशी विशेषतः संबंधित आहेत. आपल्याकडे शेती ही अशी संस्कृती आहे की त्या ठिकाणी जमिनीची नांगरणी करताना सुद्धा जमिनीची पूजा केली जाते. कारण आपल्याकडे जमीन ही मातृ संकल्पनेमध्ये बसणारी असे. मग पेरणीच्या वेळीसुद्धा माती तिथे काही त्या ठिकाणी मातीची जमिनीची पूजा होते. जमिनीला मातृभूमी मानून कष्ट करणाऱ्या वर्गाचे डॉक्टर रामचंद्र देखणे हे प्रतिनिधी आहेत. या प्रत्येक वेळी मग मोठेवरचं पाणी खेचतानासुद्धा आपल्याकडे भलरी गीतं आहेत, मोठेवरची गाणी आहेत. बैल नांगरतानासुद्धा त्याला एक ताल मिळावा त्या कार्याला, कष्टाला, अशा पद्धतीने या सगळ्याचा मेळ मातीचा आणि संस्कृतीचा, नदीचा, आपण या सगळ्या मातेच्या संकल्पनेमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याचा अत्यंत भाविकतेने नवीन पिढीपर्यंत सुसंवाद साधण्यासाठी, लोककलांचा प्रसार करण्यासाठी डॉक्टर रामचंद्र देखणे ज्या पद्धतीने कार्य करतात त्याला तोड नाही. कुठल्याही बाबतीत त्याचं मोल करता येणार नाही. आता हा जो काही विषय आहे तर डॉक्टर रामचंद्र देखणे विविध साहित्य संमेलनामध्ये, कार्यशाळांमध्ये अत्यंत अधिकारवाणीने सहभागी होत असतात. आता साहित्य संमेलन, नाट्य संमेलनं म्हटल्यानंतर त्याचे संवादापेक्षा वाद भरपूर होत असतात. परंतु हा माणूस असा आहे की अजातशत्रू हा जो शब्द अत्यंत मोजक्या जणांच्या बाबतीत वापरला जातो तसा तोच शब्द डॉक्टर रामचंद्र देखणे ह्या व्यक्तिमत्वाबाबत अत्यंत चपखलपणे बसतो. आज पुणे दर्पणच्या व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफताना डॉक्टर रामचंद्र देखणे हे निश्चितच त्यांच्या ह्या सगळ्या कार्याचं प्रतिबिंब त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला भावणार आहे एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची 110वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव या निमित्तानं ही एक ऑनलाईन व्याख्यानमाला आहे आणि मी आपल्याशी त्यानिमित्तानं एक शब्दसंवाद साधतो आहे. आपणा सर्वांना सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो. मराठी भाषेला उत्तुंग करणारी जी शिखरं आहेत त्यातलं एक उत्तुंग शिखर म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. पर्वताला उत्तुंगता असते पण सखोलता नसते आणि सागराला अथांगता किंवा सखोलता असते पण उत्तुंगता नसते. पण ज्यांच्या ठाई प्रतिभेची उत्तुंगता आहे आणि विचारांची अथांगता आहे असे एक व्यक्तिमत्व म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. आणि त्यांच्या साहित्यावर जर बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलींच्याच ओवीत सांगावं लागेल, हे सकल धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचे. सगळ्या साहित्य धर्माचं माहेर म्हणजे कुसुमाग्रज आहे. सज्जनांचा जिव्हाळा म्हणजे कुसुमाग्रज आहे आणि त्यांचं साहित्य म्हणजे मराठी शारदेचं हे एक लावण्यरत्न भांडार आहे. तेव्हा त्यांच्या स्मृतीला सर्वात प्रथम मी अभिवादन करतो. 1989 भरलेल्या
जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि त्यावेळेचं अध्यक्षीय भाषण अतिशय प्रभावी आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर कोरलं जाईल इतकं सुंदर होतं. त्यात ते म्हणाले होते, इंग्रज गेले पण इंग्रजी शिल्लक राहिली. इंग्रजी भाषेविषयी मला आकस नाही, परंतु मराठी माझी मातृभाषा आहे, ती माझी आई आहे आणि इंग्रजी माझी मावशी आहे आणि मावशीनं माझ्या आईचं घर काबीज करावं त्याचं मला वैषम्य वाटतं आहे. काय सुंदर बोलले. आणि शेवटी म्हणाले की नव्या युगाची आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य मराठीमध्ये खास आहे, परंतु तिच्या सामर्थ्याविषयी शंका घेणारे आम्ही सगळे दुबळे आहोत, करंटे आहोत. म्हणजे मराठीची अस्मिता, मराठीचा अभिमान आणि मराठीचं सामर्थ्य हे ज्यांना खऱ्या अर्थाने समजलं कळलं ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आहे. म्हणजे कुसुमाग्रजांचं आणि ज्ञानदेवांचं साधर्म्य सांगायचं माऊली म्हणत होत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. अमृताला जिंकण्याचं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये असा आत्मविश्वास ज्ञानदेवांनी दिला आणि तो आत्मविश्वास कुसुमाग्रजांनी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला. तेव्हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजभाषा दिनाच्या निमित्तानं मी आपल्याशी बोलतो आहे. माझा विषय आहे मराठी साहित्य. हा संपूर्ण व्याख्यानमालेचा विषय मराठी साहित्यिक आणि क्रांतिकारक असा विषय. आज मी मराठी साहित्यामधलं संत साहित्य आणि सुधारकांचं साहित्य याच्या अनुबंधाविषयी थोडंसं बोलणार आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनाला वळण देणारे 3 महत्त्वाचे घटक या महाराष्ट्रात आहेत किंवा परंपरा महाराष्ट्रात आहेत. त्यातली पहिली आहे ती संत परंपरा आणि महाराष्ट्र. दुसरं आहे तर ते लोकपरंपरा आणि महाराष्ट्र. आणि तिसरं जे आहे ते सुधारकांची परंपरा आणि महाराष्ट्र. आणि या तिन्हींचा आपण सुंदर अन्वय कसा लावायचा, तर संत परंपरेने महाराष्ट्राला भक्ती साक्षर केलं, लोकपरंपरेने महाराष्ट्राला भाव साक्षर केलं, तर सुधारकांच्या परंपरेने महाराष्ट्राला बुद्धी साक्षर केलं. महाराष्ट्रामध्ये सुधारकांची परंपरा उतरली, मांदियाळीच आली. ही का आली? बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबांपर्यंतची ही सगळी परंपरा का आली? तर याच महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा, संतांची मांदियाळी पहिल्या अवतरली होती. संतांनी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विवेक प्रामाण्यवाद दिला आणि त्या विवेक प्रामाण्यवादावर सुधारकांचा बुद्धी प्रामाण्यवाद उभा राहिला. सकल संतांच्या विचारांचं जर केंद्रस्थान काही असेल किंवा त्यांचं जर आश्रयस्थान काही असेल किंवा ज्यांनी, तर ती म्हणजे भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतेवर वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या भाष्य करत खऱ्या अर्थाने एका अर्थाने सामाजिक, एका अर्थाने आध्यात्मिक, एका अर्थाने वाङ्मयीन असं प्रबोधन केलं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं गीतेचा प्रतिपाद्य विषय काय? गीतेचा प्रतिपाद्य विषय ज्ञान आहे, गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्म आहे, गीतेचा प्रतिपाद्य विषय भक्ती आहे का गीतेचा प्रतिपाद्य विषय योग आहे? तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं होतं, एक ओवीत फार सुंदर लिहिलं आहे, आधीची विवेकाची गोठी, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. The matter pertaining to the spiritual wisdom, its component was Lord Krishna, the conqueror of the world. The listener was Arjun, the foremost among the devotee. आधीची विवेकाची गोठी, मॅटर पर्टेन स्पिरिच्युअल विजडम. विवेक या शब्दावरती खूप मोठी भर दिला आहे, कारण भगवद्गीता हे विवेक तत्वाचं भांडार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा विवेक खूप ठिकाणी विवेक शब्द आला किंवा विवेकाच्या संदर्भातलं खूप चिंतन आले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज 2ऱ्या अध्यायामध्ये विशेषत्वानं अर्जुनाची मनस्थिती सांगताना विवेक ह्या शब्दावरती खूप जोर दिला आहे. आधी मी आधीच काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेको या कारणे पुसिला तुझ. विवेक शब्दावरती. आणि मग मला असं वाटतं की तो विवेक संतांनी आपल्या वाङ्मयातून दिला, आपल्या चिंतनातून दिला, आपल्या साहित्यातून दिला, आपल्या कृतीतून दिला. आणि त्या विवेक प्रामाण्यवादावर
हा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला. संतांनी ती जमीन महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने नांगरून काढली आणि त्यावर मग सुधारकांना खऱ्या अर्थानं हे सुधारणेच्या विचारांचं एक चांगलं पीक घेता आलं. संत साहित्याचं समीक्षण हे वेगवेगळ्या मंडळींनी केलं. पण आज मला कुसुमाग्रजांच्या संदर्भात मुद्दाम सांगावं असं वाटतं की संत साहित्याचं एक वेगळ्या पद्धतीनं आणि अतिशय मार्मिक समालोचन किंवा समीक्षण हे कुसुमाग्रजांनी केले, आचार्य अत्र्यांनी केले. कुसुमाग्रजांनी तर म्हटलं की अभंग आणि ओवीवरती इतकं छान लिहिले, अभंगावर खूप जणांनी खूप विश्लेषण केले, पण त्यांनी 4च ओळीत सांगितलं आहे की रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी. मला वाटतं ही सरस्वतीची पालखी ज्ञानोबा तुकोबांपासून आली आणि कुसुमाग्रजांच्या रूपातून ती खऱ्या अर्थाने फिरली, खऱ्या अर्थाने सर्वत्र सर्वत्र वावरली आणि मग साहित्याचं हे वर्तुळ परिपूर्ण झालं. आचार्य अत्र्यांचं आणि कुसुमाग्रजांचं खूप साम्य, कारण अत्रे पत्रकार होते, कुसुमाग्रजांनी पहिले काही दिवस पत्रकारिता केली. अत्रे नाटककार होते, कुसुमाग्रजांनी खूप सुंदर नाटकं लिहिली. दोघेही कवी होते आणि विशेष म्हणजे संत साहित्याच्या समीक्षणामध्ये दोघांचा केवढा वाटा होता. माझं एक संत साहित्यातील पर्यावरण विचार नावाचं खूप पूर्वीचं पुस्तक आहे, 25 वर्षांपूर्वीचं ते पुस्तक असावं. ते पुस्तक जेव्हा कुसुमाग्रजांकडे गेलं, मलाही माहीत नव्हतं, तेव्हा माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा प्रसंग होता. त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि एका पोस्ट कार्डावरती त्या पुस्तकाविषयीचा अभिप्राय दिला की संत साहित्यामध्ये भक्ती, पंढरपूर, विठ्ठल या विषयावरचे विठ्ठलपर, पंढरीपर, भक्तीपर, नामपर अशी प्रकरणं आहेत. पण हे पर्यावरणावरचं एक प्रकरण टाकून संत साहित्यातलं एक वेगळं दालन तुम्ही उभं केलं. म्हणजे एखाद्या संत साहित्याच्या वेगळ्या विषयाकडे सुद्धा कुसुमाग्रजांची पाहण्याची दृष्टी ही किती बारकाईने सूक्ष्म होती हे लक्षात येतं. आणि म्हणून दोघांच्या जीवनामध्ये खूपच चांगले चांगले प्रसंग आहेत की दोघांचा समन्वय त्या प्रसंगातून आपल्याला मांडता येतो. आषाढस्य प्रथम दिवशी या पुस्तकामध्ये किंवा दुसरं एक आचार्य अत्र्यांचं पुस्तक आहे मराठी माणसं मराठी मन, त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी म्हटलं आहे की ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तर तुकोबाराय हा निश्वास आहे. आजही आपण पाहतो ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. लक्षावधी मराठी माणसं त्या एका 2 शब्दांसाठी एकत्र येतात. आचार्य अत्रे म्हणायचे महाराष्ट्रातून ज्ञानोबा तुकोबांना वजा करा, बाकी शून्य राहील. किती सुंदर वाक्य येते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्ञानोबा तुकोबांच्या निष्ठा नाही, त्यांच्या साहित्याचं खरं समीक्षण झालं गेलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगवाणीमध्ये त्यांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतोय. त्या अभंगवाणीमध्ये तुकोबारायांच्या भक्तीच्या आत्मखुणा डोकावत आहेत. त्या अभंगवाणीमध्ये नामदेवरायांचे लढीवाळ प्रीती आपल्याला ठाई ठाई पाहायला मिळते. त्या अभंगवाणीमध्ये नाथांच्या वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, कोलाटी, फकीर या सगळ्या लोकभूमिका आपल्याला भेटत आहेत. त्याच अभंगवाणीमध्ये समर्थांची लोकभ्रमंती आपल्याला जागवते. म्हणून संत साहित्याच्या माध्यमातून सकल संतांनी एक सुंदरसा लोकसंवाद साधला आणि मग हा आत्मानुभूतीचा लोकसंवाद जो आहे तो संत साहित्यातून प्रगट झाला. कुसुमाग्रजांनी त्याला खूप छान पद्धतीनं उभं केलं, मांडलं आणि संत साहित्याला सुद्धा खूप मोठं स्थान दिलं. म्हणजे आचार्य अत्रे म्हणायचे, म्हणजे आचार्य अत्रे कवी होते, कुसुमाग्रज तर महाकवी, काय प्रश्नच नाही. दोघांच्याकडे काव्य आणि कवित्व आहे. दोघांचा एक मोठा जीवनातला एक मोठा भाग होता. तेव्हा आचार्य अत्रेने एका ठिकाणी असं म्हटलं होतं की मला खरं तर भावकवी व्हायचं होतं, पण मी झालो पत्रकार. गमतीने म्हणाले मला जायचं होतं देवाच्या आळंदीला आणि गेलो चोराच्या आळंदीला. मला असं वाटतं ते कुठल्या आळंदीला कोणास ठाऊक, पण कुसुमाग्रज मात्र अनुभूतीच्या अंगाने संतांच्या विचाराने खऱ्या आळंदीलाच जाऊन पोचले आणि साहित्याची पंढरी आणि साहित्याचं आळंदी दोन्हीची अनुभूती त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला मिळत गेली.
थोडं संत साहित्यावर बोलून मग आपण थोडं संवाद करू आणि नंतर मग आपण सुधारकांच्या विचारांकडे जाऊया. पहिलं मराठी विश्व साहित्य संमेलन हे अमेरिकेला झालं. त्याच्यामध्ये एक संत साहित्यावरचा परिसंवाद होता, त्याचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला असं विचारण्यात आलं की संत साहित्याने आम्हाला काय दिलं. या प्रश्नाचं उत्तरच असं आहे की संत साहित्याने आम्हाला काय दिलं नाही. काय दिलं नाही म्हणजे तसं आहे, माझं साहित्य कसं असावं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, माझं साहित्य कसं असावं. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाचे खाणी, उघडदे देशीयेची एक शोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग, अगा विश्वैक्य धामा, तुझा प्रसादू चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. नवरसांचे सागर भरवीत, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन याच मुलखात ज्ञानेश्वरी प्रगटली आणि पुढे साहित्यिकांना ती साहित्याची शब्दाची वाट मोकळी झाली. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला मिळत गेले. खरं तर ज्ञानदेवांनी वाट मोकळी केली नसती तर पुढच्या साहित्यिकांनाही वाटचाल करणं खरंच अवघड गेलं असतं. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायात किंवा भागवत धर्मातील साध्या भोळ्या भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली आणि तो वैश्विक मानवतावाद सकल संतांनी आपल्या अभंगवाणीने संपूर्ण जगाला दिला. या भाषेनं काय दिलं? रसालंकार संपन्न भाषेनं साहित्यिकांना साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकारी जिज्ञासूंना, भक्तिवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून प्रापंचिकांना सुद्धा साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, या अमृतवाणीचा उत्कट आविष्कार घडवला. या संत साहित्यानं तत्त्व दिलं, विचार दिले, भाषा सौष्ठव दिलं, वास्तवाचं दर्शन दिलं, लोकजीवनाचं भावदर्शन घडवलं, ज्ञान दिलं, विवेक दिला, जगण्याची ऊर्जा दिली आणि सामर्थ्यही दिलं. आणि खऱ्या अर्थाने मग ती संत चळवळ महाराष्ट्रामध्ये जी आली त्याची पार्श्वभूमी आता सांगत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जो यादवांचा म्हणजे जे वेगवेगळे कालखंड, सातवाहनाचं राज्य झालं, वाकाटकांचं झालं, चालुक्यांचं झालं, राष्ट्रकूटांचं झालं, यादवांचं, आणि यादवांचं साम्राज्य जेव्हा लयाला गेलं तेव्हापासून अनेक शतकं आपण परकीयांच्या आक्रमणाखाली होतो. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार सगळा बोकाळलेला होता. संपूर्ण माणसांच्या जगण्यातली ऊर्जा संपलेली होती, चैतन्य हरवलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं हरवलेलं चैतन्य उभं करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संत चळवळ जन्माला आली. आणि त्यातलं महत्त्वाचा जर भाग काही असेल तर देशभाषेची प्रतिष्ठा, भक्तिपंथाचा उदय आणि कर्मप्रधान जीवनाची सांगाती लावण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ही संत चळवळ जन्माला आली. आणि या संत चळवळीने या देशी भाषेला किती मोठं, किती उंचीवरती नेलेलं आहे. तीरे संस्कृताची गहने, माऊली म्हणतात, तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवी. संस्कृताची तीर एवढ्या मोठ्या भाषेची, एवढ्या मोठ्या ती सगळी कारण मराठी भाषेची सुंदरता जगाला दिसली पाहिजे. म्हणून मराठी भाषेच्या भूमिकेतून संत साहित्याचं चिंतन होणं गरजेचं आहे. ते होत नाही आहे. केवळ भक्तीच्या अंगाने, अध्यात्माच्या अंगाने संत साहित्याकडं पाहिलं जातं. संत साहित्य, ज्ञानेश्वर म्हणतात, महाराज म्हणतात, देशीयेचे लावण्य हिरोणी आणले तारण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. मला गीता तत्व सांगताना संस्कृतमध्ये ज्ञानदेवांना सांगता आलं असतं आणि त्यातून त्यांची विद्वत्ताही लोकांना समजली असती. पण देशीचे लावण्य, मराठी भाषेचं लावण्य काय आहे हे तत्त्वज्ञानामध्ये आणलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तत्त्वज्ञाने काव्यातून मांडलं. कारण मराठीसारखं सुंदरसं शब्द सौष्ठव त्यांना मिळालं होतं आणि ते लोकांपुढं मांडायचं होतं. आणि म्हणून मराठी भाषेच्या संपूर्ण इतिहासामध्ये संत साहित्याचं योगदान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आपण आज पाहतो
की आपल्या भारतामध्ये 1100 भाषा आहेत बोलीभाषांसह, आणि त्यातल्या जवळजवळ 300 भाषा नामशेष झाल्यात. पण महाराष्ट्रामध्ये 56 बोलीभाषा होत्या आणि त्यातल्या 53 शिल्लक आहेत. याचं कारण काय? नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारा एक एक अभंग लिहिला आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, 56 भाषेचा केला असे गौरव. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामधल्या अहिराणी, बानकोटी, तावडी, पावरी, गोडी, आगळी, डांग अशा वेगवेगळ्या बोलीभाषा 56, त्या 56 भाषेचा केला असे गौरव. त्या 56 बोलीभाषांना ज्ञानेश्वरीमध्ये स्थान देऊन प्रमाण भाषेच्या जवळ आणलं, म्हणून प्रमाण भाषा सुदृढ झाली आणि बोलीभाषा आणि प्रमाण भाषेचा अनुबंध बांधला गेला आणि आजही बोलीभाषांचं अस्तित्व टिकू शकलं. हे संत साहित्याचं मराठीमध्ये खूप मोठं योगदान आहे. आता मराठीला जसं संत साहित्याने प्रासादिकतेचे घाट दिले, तसे मराठी संत साहित्याला सामाजिक विचार क्रांतीचे घाट बांधले ते सुधारकांनी. या महाराष्ट्रामध्ये मगाशी मी म्हणालो बाळशास्त्री जांभेकरांपासून जी सुधारकांची परंपरा आली, त्या सुधारकांनी एक बुद्धिप्रामाण्यवाद दिला, शुद्ध बुद्धिवाद दिला. बाळशास्त्री जांभेकरांचा 1810 ते 1886 हा त्यांचा कालखंड आहे. दर्पणकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण बाळशास्त्री पहिले सुधारक आहेत. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते शिकायला आले. संस्कृतमध्ये तर स्कॉलर होते, गणित हा विषय त्यांचा आवडीचा होता. इथं इंग्रजी शिकायला आले आणि इतकं म्हणजे विद्यार्थी असताना इंग्रजीवर एवढं प्रभुत्व मिळवलं की ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 2 वर्ष प्राध्यापक आले नाही. तर काहीतरी त्यांना इथलं हवामान मानवलं नाही वगैरे असं काहीतरी कारण होतं. ते 2 वर्ष यांनी इंग्रजी शिकवली आणि पुढे त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापकही झाले. म्हणजे एका मोठ्या कॉलेजमध्ये हिंदी माणसाला, भारतीय माणसाला प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर होण्याचा मान पहिला हा बाळशास्त्रींना दिला जातो. बाळशास्त्रींनी मग आणि त्याच्यात विषय म्हणजे त्यांचे दादाबाई नवरोजी आणि किरुणानाथ छत्रे हे बाळशास्त्रींचे दोघंही विद्यार्थी होते. म्हणजे बाळशास्त्रींची शिकवणं आणि विद्वत्ता किती उंचीवरची होती हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी दर्पण काढलं ते 1832मध्ये. ज्ञानप्रसार आणि लोकजागृती हा त्याचा प्रमुख विषय होता. त्यांनी ते शिक्षण तज्ज्ञ होते म्हणून त्यांनी पाठ्यपुस्तकं काढली, भूगोलाची काढली, इतिहासाची काढली, व्याकरणाची काढली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1945 साली त्यांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरीची अशी प्रत म्हणजे जी छापील प्रत ही लोकांच्या हातात दिली आणि लोकांना ग्रंथरूपामध्ये छापलेली ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला मिळाली. पुढे इंग्रजांमध्ये काय झालं, इंग्रजांचं राज्य, हे सुधारकांची परंपरा का आपल्याकडे आली, इंग्रजांचं राज्य आपल्याकडे आलं. बंगालमध्ये राजाराम मोहन रायांनी पहिल्यांदा सुधारणेची सगळी बीजं तिथं पेरली गेली. 1818 साली पेशवाई नष्ट झाली. नंतरचा पुढचा 30-40 वर्षाचा कालखंड, 3-4 दशकं हे इंग्रजांचं राज्य किती चांगलं आहे आणि आपलं राज्य किती वाईट होतं किंवा याच्या समीक्षणामध्ये, चर्चेमध्येच गेलं. पुढे त्यांचं गुणवर्णन करण्यामध्ये गेलं इंग्रजांचं. 1857 साली पहिलं स्वराज्याची क्रांती झाली, मोठा उठाव झाला. 1853मध्ये पहिली रेल्वे आली, त्यामुळे दळणवळण वाढलं, व्यापार वाढला. मग आगगाडी आली, पोस्ट ऑफिस आलं, लांब पल्ल्याचे रस्ते आले, छापखाने आले, सार्वजनिक इमारती आल्या, विद्यापीठांच्या स्थापना झाल्या. मुंबई विद्यापीठ आलं, इकडचे विद्यापीठ आले, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आली. आणि मग अभ्यासाचं सुद्धा एक हे बदललं. म्हणजे कर्णगोचर विद्येच्या ऐवजी दृष्टिगोचर विद्या ही खूप प्रभावी असू शकते हा एक विचार आणि ते मांडलं गेलं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शाळा निघाल्या, कॉलेजेस निघाली. आता या बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या या सगळ्या स्थितीमध्ये जर जगामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर सुधारणावादी विचारांची पेरणी करायला पाहिजे, ते समाजामध्ये रुजवायला पाहिजेत. अशी एक विचारधारा घेऊन जे विचारवंत पुढे आले ते सुधारक या नावाने पुढे आपापल्या पद्धतीनं ते समाजाची एक वेगळी सामाजिक क्रांतीचे विचार मांडू लागले. लोकहितवादींचा कालखंड 1823 ते 1892 आहे. प्रभाकरमध्ये त्यांनी 100 पत्र लिहिली, शतपत्र त्याला म्हणतात. ती 100 शतपत्र म्हणजे खऱ्या अर्थाने नवम विचारमतवादींची एक मोठी सुंदर संहिता आहे. ती सुधारणेची किंवा सुधारकांची किंवा पुरोगामी विचारांची एक नवीन संहिता असं म्हणावं लागेल. त्यांनी 16 बुद्धिवादी तत्त्व सांगितलेले आहेत. खरा धर्म म्हणजे काय, खोटा धर्म म्हणजे काय, याच्यावरती खूप चांगलं विश्लेषण केले. पुरोहितांवर, भटगिरीवरती मोठी निंदा केली आहे. लग्नाच्या मर्यादित खर्चावर लिहिले, बालविवाहावरती लिहिले, विधवा विवाहावरती मोठं प्रबोधन घडवलं. म्हणजे मला असं म्हणायचं की ज्या काळामध्ये कार्ल मार्क्सचे विचार अजून लोकांपर्यंत पोचलेले नव्हते
त्या काळातसुद्धा शतपत्रातून त्यांनी श्रमजीविकांचे, कामगारांचे, दलितांचे प्रश्न मांडून खऱ्या अर्थाने त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि एक वेगळं विश्व त्या याच्यातून लोकांपुढे मांडलं आणि खऱ्या अर्थाने एक सामाजिक विषयाचं प्रचंड मोठं प्रबोधन झालं. सगळ्या सुधारकांवर आज आपण काही बोलणार नाही. थोडंसं सुधारकांच्या मधलं सगळ्यात मोठं नाव, ठळक नाव आपल्या डोळ्यासमोर होते ते आगरकरांचं. आगरकरांना सुधारकाचार्य असं म्हटलं तरी चालेल ना, आहेच तसं ते. 1856 ते 1855 1856 ते 1895 हा आगरकरांचा कालखंड आहे. आपल्याला माहिती आहे आगरकरांच्या संपूर्ण विचारावर मिल आणि स्पेन्सर या दोन तत्ववेत्यांचा, विचारवंतांचा खूप मोठा प्रभाव होता. आणि आगरकरांचा आणि लोकमान्यांचे किती स्नेहाचे संबंध होते, वैचारिक मतभेद जरी असले तरी. कारण दोघंही शिकायला डेक्कन कॉलेजमध्ये एकत्र आले तेव्हा त्यांची एकमेकांची भेट झाली. विषय वेगळे जरी असले तरी एकमेकांची भेट झाली. त्याच वेळेला त्या डेक्कन कॉलेजमध्येच त्यांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याचा संकल्प केला आणि तेव्हापासून दोघांच्या कार्याला एकेका पद्धतीने सुरुवात झाली. नंतर ज्यावेळेला आगरकर हे MA झाले तेव्हा घरच्यांना वाटलं की आता ह्याला चांगले लठ्ठ पगाराची नोकरी लागेल आणि मग आपल्याला भरपूर पैसे मिळतील, आपली समृद्धी येईल. त्यावेळेला आगरकरांनी आईला पत्र पाठवलं की तुला असं वाटेल आता शिकेल आणि कुठेतरी इंग्रजांकडे चांगली नोकरी करेल, परंतु मी सांगतो मी फक्त मला पोटापुरतं मिळेल एवढंच मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बाकीचा सगळा वेळ हा मी खऱ्या अर्थाने सामाजिक जागृतीसाठी, देशासाठी देणार आहे. त्यावेळेपासून म्हणजे जे शिक्षणाची सुरुवात झाल्यापासून जर त्यांच्या मनात हे विचार होते, हे विचार शेवटपर्यंत टिकत गेले. म्हणजे जेव्हा आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले तेव्हा आगरकर फक्त 4 रुपये पगार घेत होते असं एका ठिकाणी मी वाचलं. 4 रुपये पगार घेत होते. आणि एक प्रसंग तर असा होता की पुढे असं झालं की या पगारात भागत नव्हतं म्हणून आगरकरांनी त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्यांना माहेरी पाठवलं आणि त्यांच्या सासऱ्यांकडे एक पेटीवर पुस्तकं पाठवली आणि सासऱ्यांना लिहिलं की तिला लिहिता वाचता येते, ते सगळं शिकून घेतलेलं आहे, आता ही पेटीवर पुस्तकं पाठवते, तिच्याकडनं ही पुस्तकं वाचून घ्या. आणि सासऱ्यांकडनं निरोप आला की ती पुस्तकं तर वाचून घेतोच आहे, पण ती पेटीवर पुस्तकं पाठवायच्या ऐवजी जर 2 लुगडी पाठवली असती तर बरं झालं असतं. म्हणजे कशा परिस्थितीमध्ये या सगळ्या मंडळींनी त्या सुधारणेचे विचार दिलेले आहेत. बुधवार पेठेमधल्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मोरोबा दादांच्या वाड्यामध्ये करायची होती. टिळक आणि आगरकर दोघांनी ते ठरवलं. ती जागा काही लवकर ताब्यात येईना आणि इथे तर उद्घाटनाचा मुहूर्त म्हणजे दिवस ठरलेला आणि उद्घाटनाच्या दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ती जागा ताब्यात मिळालेली. तो वाडा जुना होता, त्याच्यामध्ये खूप आतमध्ये स्वच्छता नव्हती, जळमट झालेली होती. टिळक आणि आगरकर दोघंही रात्रभर जागून त्या वाड्याची स्वच्छता करत होते, जळमट काढत होते. इतके दमले की ते फळा असा खाली टाकला आणि त्याच्यात उपरण टाकून रात्री तिथंच झोपले आणि सकाळी खडबडून जागे झाले, घरी आले, आंघोळ केली आणि उद्घाटनाला गेले आणि त्या शाळेची स्थापना झाली. म्हणजे स्वतः परिश्रम करून ती शाळा उभी करणारे हे सुधारक होते. म्हणजे आगरकरांना सुधारक जेव्हा वर्तमानपत्र पहिल्यांदा केसरीमध्ये आगरकर अनेक वर्ष संपादक म्हणून होते, पण एका लेखावरनं त्यांचे आणि लोकमान्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी स्वतःचं 1888 सुधारक हे साप्ताहिक सुरू केलं. इष्ट असेल ते बोलणारच आणि शक्य असेल ते करणारच हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. आणि मग सुधारकातून त्यांनी वेगवेगळे त्यांच्या मनात जे सुधारण्याचे विचार होते आणि ज्यातून त्यांना जागृती करायची होती, ती अभिव्यक्ती घडवायची होती, त्यासाठी त्यांना स्वतःचं व्यासपीठ हवं होतं. मग सुधारक सुरू केलं आणि सुधारकातून खूप वेगवेगळे विचार त्यांनी मांडले. बोलके सुधारक, करते सुधारक, राजकीय सुधारणांच्या अगोदर सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून धरलेला आग्रह, मग बालविवाह असेल, मग जातीभेद असेल, मग वगैरे वगैरे सगळेच विषय जे आज आपल्याकडे सामाजिक भूमिकेतून क्रांतिकारी विषय आलेत, या सगळ्यांची मुहूर्तमेढ जी आहे ती आगरकरांनी दिलेली आहे. म्हणजे आगरकरांच्या संपूर्ण बुद्धिवादाचं जर विश्लेषण आपण केलं तर निखळ बुद्धिवाद आगरकरांनी दिला. व्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय, त्याचा मोठा परामर्श घेतला. माणसाचं ऐहिक सुख संवर्धन कशात आहे हे प्रामुख्याने सांगितलं. कर्मवाद किंवा पुनर्जन्म हे आगरकरांना मान्य नव्हतं. खरी नीती काय आहे, जी आचार देणारी आहे ती खरी नीती आणि तीच धर्मनीती आहे हे आगरकरांनी ठासून सांगितलं. आणि बघा हे करते सुधारक होते. ज्यावेळेला महर्षी कर्व्यांचं पुनर्विवाह झाला आणि विधवेबरोबर विवाह झाला तेव्हा सगळी झाला आणि कोण जाणार या विवाहाला, सगळेजण
जर चर्चा करत होते तेव्हा त्या महर्षी कर्व्यांचे विवाह पत्रिकेमध्ये निमंत्रक म्हणून जी सही होती ती सही होती आगरकरांची आणि राभी जोशी यांची. म्हणजे कर्ता सुधारक आहे, त्याला नुसता पाठिंबा दिला नाही, मी स्वतः सही करून जगाला सांगितलं की असं पुढे घडायला पाहिजे. म्हणून सुधारकांच्या परंपरेत आगरकरांचं स्थान खूप मोठं होतं. पहा या सुधारकांच्यामध्ये, आणि एवढं सगळं करत असून सुद्धा आगरकर आपले विचार कधी असे लादत नव्हते. अतिशय संयमाने आणि समजावून ते विचार देत होते. म्हणजे गप्र प्रधानांनी एका लेखामध्ये, प्रधान सरांनी एका लेखामध्ये लिहिलं होतं, फार गमतीशीर होतं. आगरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना काही मुली त्यांच्या विद्यार्थिनी त्या मोठ्या असायच्या, म्हणजे असे नऊवारी पातळ वगैरे नेसून त्या वर्गामध्ये अशा त्या मुली यावेळेला यायच्या, म्हणजे वर्गात बसलेल्या असायच्या. आणि तास संपेपर्यंत आगरकरांच्या पत्नी बाहेर उभं राहून त्यांची वाट पाहायच्या. आणि पिरियड संपला, तास संपला की ते त्यांना हळदी कुंकवाला घेऊन जायच्या. एक दिवशी त्या मुलींनी सांगितलं आगरकरांना की वा तुम्ही आम्हाला सुधारणेचे विचार सांगता, सुधारक कसे पुरोगामी विचार सांगता, आणि तुमच्या पत्नी तर आम्हाला हळदी कुंकवाला घेऊन जातात, हे विसंगत नाही वाटत का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, माझे विचार मी मांडत असतो, लादत नसतो. आज बघा तुम्ही आक्रस्ताळेपणे विषय मांडणं असं नाही, काहीतरी आविर्भाव करून नाही. जे मांडायचे ते संयमाने, बुद्धिवादाने, शांतपणाने समजावून देऊन मांडायचे. म्हणून आगरकरांचे सगळे विचार त्यांच्या वृत्तीप्रमाणे असे शांत पद्धतीने होते. आणि किती शांत असावं, किती संयमी असावं. आगरकरांची अंत्ययात्रा घरातून चाललेली आहे. त्या अंत्ययात्रेमध्ये सुधारकाचे अंक त्या तिरडीवर बांधण्यासाठी आगरकरांना ठेवले. आणि ज्यानं समाजासाठी एवढं सर्वस्व दिलं ते आगरकर स्वतः आपली अंत्ययात्रा पाहत आहेत. काय वाटलं असेल? तुकोबारायांचा एक अभंग आहे, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. कणीस भोगायला मिळतं, पण त्यासाठी एका बीजाला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं. आज समाज सुधारणेचे सगळे प्रवाह आपल्याकडे आलेत. आपण सुधारणेच्या वाटेवर आहोत किंवा सुधारणेच्या याच्यामध्ये अतिशय मध्यावर आहोत खऱ्या अर्थाने. पण हे सगळं असताना ज्यांनी या सुधारणेचे पहिले विचार दिले, ते बीज ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं, त्यांचं स्मरण या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव होणं खूप गरजेचं आहे. आगरकरांनी सुधारकांमधून विचार मांडले, महात्मा फुलेंनी सत्यशोधकमधून, दीनबंधूमधून विचार मांडले, आंबेडकरांनी समाजचिंतनमधून विचार मांडले, लोकहितवादींनी शतपत्रांमधून विचार मांडले, किंवा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणमधून विचार मांडले. पण दुर्दैवाने साहित्याच्या संपूर्ण प्रांगणामध्ये, दालनामध्ये सुधारकांच्या विचाराला म्हणावं तसं स्थान मिळालं नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यामध्ये, बुद्धिवादी बनवण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, असं विचार प्रवर्तक वाङ्मय ज्यांनी दिलं, साहित्य ज्यांनी दिलं, त्या सुधारकांच्या साहित्याकडं खऱ्या अर्थाने उपेक्षाच होत आहे. ते पुन्हा व्यासपीठावर येणं, ते पुन्हा लोकांपुढं येणं, साहित्य संमेलन असो त्याच्यावरती एखादा परिसंवाद होणं आणि विचारमंथन होऊन त्यांच्या विचारांचा परामर्श घेणं हे गरजेचं आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, मोरांगी असोसे पिसे असती डोळसे, परी एकलेनी दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावर खूप पिसं असतात आणि प्रत्येक पिसावर एक एक डोळा असतो, पण त्या डोळ्याला दृष्टी असतेच असं नाही. सुधारकांना ते दृष्टी असणारे द्रष्टे पण होतं, तो डोळा होता, ती दृष्टी होती आणि त्या दृष्टीने ते जगाकडे पाहत होते. म्हणून ज्याने द्रष्टेपणाने जी दृष्टी दिली त्या सुधारकांना, त्या संतांना, आणि संत आणि सुधारकांच्या दोघांच्या विचार प्रणालीला पुन्हा एकदा उजळा देणं, ते समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे. या व्याख्यानाच्या निमित्तानं या क्रांतिकारी विचारांचा, क्रांतिकारकांचा, सुधारकांचा, संतांच्या, साहित्यिकांच्या या सगळ्या विचारांचा एक सुंदरसा शब्दबंध, एक शब्दसंवाद घडतोय. यामध्ये मलाही सहभागी होता आलं, याबद्दल मला खूप आनंद आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शतशः धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. Thank you.